हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय, ओम श्री कुळदेवताय, ओम श्री गुरुदेवताय, ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशनाथ मित्र, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, येत्या मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी नवीन हिंदू वर्षाला सुरुवात होत आहे. या पहिल्याच दिवशी ध्वजारंभ जो आहे, ध्वजारोहण हा आपल्या दारामध्ये आपण पूर्व दिशेला उभा करत असतो. एक आनंदाचे प्रतीक आहे मित्रांनो. तेव्हा या गुढीपाडव्यानिमित्त 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस, या दिवसानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझ्या चॅनलचे दर्शक व इतरही दर्शकांना, जे कायमचे दर्शक आहेत त्यांना, आणि जे माझे व्हिडिओ वॉच करतात त्यांना देखील सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सदर वर्ष मित्रांनो आपले हे सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो, हे शिवचरणी प्रार्थना. मित्रांनो, शालिवान शके 1946, क्रोधी नाम संवत्सर, उत्तरायण, वसंत, उभारा गुढी आपल्या दारी, उभारा गुढी आपल्या दारी, सुख समृद्धी येवो आपल्या घरी. गुढीपाडव्याची नवी पहाट, घेऊन येवो सुखाची लहर. मित्रांनो, तुम्हाला व तुमच्या सर्व परिवारातील सदस्यांना गुढीपाडव्या निमित्त व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष रीतीने पाहूया की हा दिवस आपण कसा साजरा करायचा आहे. एक हिंदू पद्धतीने संस्कृतीप्रमाणे संस्कार, धार्मिक संस्कार ज्याला आपण म्हणतो, यात सर्वात प्रथम मला सांगावंसे वाटते की कोणत्याही प्रकारचे अशौच जर आले असेल तर मात्र आपण सदर कर्मकांड करू नये वा यात भाग घेऊ नये. नॉर्मल जो दिवस आहे त्याप्रमाणे आपण जगावे. संपूर्ण घराची साफसफाई ही धुलाई आजच्या दिवशी करा मित्रांनो. अंगार वा अडगळीचे टाकाऊ सामान जे तसेच बंद पडलेले विद्युत उपकरणे हे बाहेर काढून फेकून द्या मित्रांनो. हे अगोदरच्या दिवशी आपल्याला करायचे आहे. आज सोमवार आहे मित्रांनो, तर सोमवारच्या दिवशी आपल्याला हे काम करायचे आहे. कारण उद्या मंगळवार आहे, उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे मित्रांनो. आता यासाठी पूजा साहित्य काय लागणार आहे? साधारण विशेष असे श्रीफळ, गाठी, हार, साखरेचे, कडुलिंब पाला, नवीन सोहळे, सुटी फुले व फुलांचा हार, गुलाब फूल, भिजवलेली चना डाळ, दारासाठी तोरण, सुपारी, खारी, बदाम, लवंग, वेलची, हे सगळे तांबूलाचे पदार्थ आहे. नागवेलीची व आंब्याची पान कलशासाठी लागणार आहे, कलश लागणार आहे. तर हे विशेष साहित्य आपल्याला जमा करायचं. गुढीपाडव्याला ब्रह्ममुहूर्ती उठून यानंतर शौचादी कर्म आटोपून संपूर्ण घर झाडून काढा. यानंतर प्रथम तेलांगा अभ्यंग स्नान करा, नवीन वस्त्र धारण करा, पूजा करत्याने नवीन सोहळे धारण करावे. इतरांनीही करायला हवे, हरकत नाही मित्रांनो. सूर्योदयापूर्वी एका वाटीत थोडे गंगाजल व पंचगव्य घ्या. घरात सर्वत्र कानाकोपऱ्यात गर्भाच्या काळीने व फुलाने शिंपडा. सर्व घर पवित्र करून टाका मित्रांनो. दारासमोर आपण रांगोळ्या काढा असं मी सांगणार नाही मित्रांनो, कारण रांगोळ्या ह्या पुसल्या जातात, हे फक्त शो आहे मित्रांनो. त्यापेक्षा तुम्ही काही पेपर वगैरे चिटकवला तरी चालेल मित्रांनो. जो नंतर पाण्याने आपण तो काढू शकतो, पाणी विसरून. मित्रांनो, यानंतर देवघरात येऊन आपण देवघरातील सर्व निर्माल्य हे काढून टाकायचे. यानंतर मग पितर सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे. ही सूर्योदयापूर्वी आपल्याला ही पितरांची सेवा करायची असते. यामध्ये पितृस्तुती पठण करायची 2 वेळा. जर आपण हवन करत असाल तर
अन्यथा एकच वेळा पितृस्तुती म्हणायची आहे. आणि यानंतर हवन करायचं असेल तर बाह्य शांती सूक्त म्हणायचं आहे, पितृसूक्त म्हणायचं आहे, पठण करायचं आहे आणि त्यानंतर ते एकदा हवन करायचं आहे मित्रांनो. हवनाचा विधी एकदम सोपा आहे. त्यासाठी माझा स्पेशल व्हिडिओ आपण पाहू शकता मित्रांनो. तुपामध्ये, गाईच्या शुद्ध तुपामध्ये आपल्याला काळे तेल टाकायचे आणि एका होम पात्रामध्ये आपल्याला हा विस्तव, लाकडी किंवा गोवऱ्याचा किंवा कोळशाचा कसलाही विस्तव जो असेल तो करायचा आणि त्यावर आपल्याला स्वधा म्हणून हे होम हवन करायचे. पितृ गायत्री मंत्राने दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला पितरांना अर्घ्य द्यायचे मित्रांनो. हे लक्षात घ्या. रोज आपण देत असाल तर उत्तम, नसाल देत तर निदान आजच्या दिवशी नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी आपण द्या मित्रांनो. पितरांचा आशीर्वाद प्राप्त करा. सूर्योदय होताच त्यानंतर सूर्योदय देवतेला गायत्री मंत्राने पूर्व दिशेला अर्घ्य द्यायचे मित्र, सूर्याकडे तोंड करून. मित्रांनो, आपल्या घरातील वरिष्ठांचे चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या. नवीन वर्ष सुख समृद्धीचे, समाधानाचे जाईल. तुझ्या साहित्यासह देवघरात प्रवेश करा. आसनस्थ होऊन प्रथम शुद्धी करा. शरीर शुद्धी आणि परिसर शुद्धी आपल्याला करायची. स्वतःला, इतरांना तिलक विधी करा. एकमेकांना रक्षासूत्र बांधा. मंत्र बोलता येत असेल ते बोला, अन्यथा निदान कृती करा मित्रांनो. यानंतर प्राणायाम करा, आचमन करा, देवादिकांना वंदन करा, श्री गणपत्यादिकांची प्रार्थना घ्या, देश कालादींचा उच्चार करा मित्रांनो. आजच्या विशेष पूजेचा संकल्प सोडा. यासाठी आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी व थोडे अक्षत घ्यावे मित्रांनो आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे. ओम तत्सत श्रीमद भगवते महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्त मानसत्य ब्रह्म द्वितीय परार्थे विष्णुपदे श्री श्वेत वाराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टविंशति तमे युग चतुष्के कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दक्षिणापथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दंडकारण्ये देशे गोदावरी या दक्षिणेतील महाराष्ट्र देशे व्यापारिक चांद्रमाने शालिवान शके 1946 क्रोधी नाम संवत्सरे उत्तरायणे वसंत ऋतू चैत्र मासे शुक्ल पक्षे मंगळवार वासरे रेवती नक्षत्रे वैधुत्री योगे विंस्तुंग करणे युक्तायाम प्रतिपदा शुभती. तो मीन राशि स्थिते चंद्र रवि मेष राशि स्थिते गुरु शेषेषु ग्रहेषु यथा यथम राशि स्थान स्थितेषु सत्सो एवं गुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्यतिथो. मी कडप्पा मनोगोत्रात उत्पन्न मम आत्मनः स्मृती श्रुती स्मृती सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ अस्माकं सर्वेषां सहकुटुंबानां मम इह जन्मनि जन्म जन्मांतरे स्त्री पुत्र पौत्र धन चतुर्विध पुरुषार्थ विद्या जय यश कीर्ती लाभ स्थैर्य क्षेम आयु आरोग्य इष्ट ऐश्वर्यादि वृद्ध्यर्थ द्विपद चतुष्पादानां शांत्यर्थ पुष्ट्यर्थ तुष्ट्यर्थ समस्त मंगलावाप्त्यर्थ समस्त दुरितोपशांत्यर्थ समस्ताभ्युदयार्थ च इष्टकाम संसिद्ध्यर्थ कल्पोक्त फलवाप्त्यर्थ नित्य देव पूजा करिष्ये एवं ब्रह्मध्वज पूजनम च करिष्ये एवं ब्राह्मण देव गुरुना अन्न वस्त्र यज्ञोपवीतम दक्षिणाम दानम करिष्ये आदो नैवेद्यता सिद्धार्थ महागणपती स्मरणम एवं पूजनम च करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडा. यानंतर अंगण्यास सडंगण्यास करा. धूपदीप पेटवा. शंख घंटेसह देवघरातील सर्व देवतांची पूजा करा. कलश स्थापना करा. आरती पंचारती करा. नेहमीप्रमाणे नैवेद्य दाखवा. कापूर आरती घ्यावी. घाली लोटांगण घ्यावे. मंत्र पुष्पांजली घ्यावी. जय जयकार घ्यावा. राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी. शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी. शेवटी 2 वेळा आचमन करायचे आणि एक पळी पाणी ताम्हाणात सोडायचे. मित्रांनो, यानंतर ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः मंत्र जप करत गुढी आपल्याला उभी करायची आहे. वेळूच्या काठीला तीळ तेलाने मालिश करून सुगंधित उठणे लावा व कोमट पाण्याने स्नान. कोरड्या वस्त्राने परत पुसून घ्या. हळद कुंकू चंदन भस्म यांचे गोटे काठीवर ओढा मित्रांनो. नवीन वस्त्र नेसवा. वर टोकावर फुलांचा व गाठीचा हार, कडुलिंब पाला बांधा. छोट्या कलशावर हळद कुंकवाचे बोट ओढा, कंठसूत्र बांधा. कलश गुढीच्या वरच्या टोकावर अडकवा मित्रांनो. त्याला उलटा करा. त्याचे तोंड खाली करायचे मित्रांनो.
आणि ही गुढी आपण अशा प्रकारे तयार करायची. आपल्या घराच्या पूर्वोत्तर भागात दार व खिडकी समोर स्वतंत्र पाटावरील अष्टदलावर गुढी उभी करा मित्रांनो. पंचोपचार पूजा करा, तांबूल दाखवा, नैवेद्य म्हणून कडुलिंबाचा पाला, गुळ, मीठ, जिरे, हिंग, काळी मिरी, गुलाब पाकळी, भिजवलेली चना डाळ, ओवा व मध एकत्र वाटून दाखवा. हा आजचा विशेष महाप्रसाद आहे मित्रांनो, ज्याने मानसिक आणि शारीरिक दोन्हीही त्रासांचा दोन्ही त्रास याने कमी होतात. मित्रांनो, दुपारी अग्निसाक्षीने पुरणाचा गोड महानैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. सायंकाळी अशीच पंचोपचार पूजा सूर्यास्ताच्या आत करून गुढी खाली आपल्याला उतरवायची आहे मित्र. सायंकाळी 6:50च्या आत, कारण 6:53ला सूर्यास्त आहे मित्रांनो, हे लक्षात. आणि अजून महत्वाचे म्हणजे दिवसाच्या पहिल्या भोवऱ्यात गुढी उभी करा, शक्यतो सकाळी 7:30 वाजेपर्यंत, कारण 6:30 वाजता सूर्योदय आहे. तर सूर्योदयानंतर आपल्याला जास्तीत जास्त अर्धा पाऊण तासामध्ये आपली देवपूजा आटोपून आपण ते 15-20 मिनिटाचा वेळ याला लागणार आहे गुढी उभे करण्यासाठी. ते 7:30च्या वेळेच्या आत आपल्याला हे कर्म आपण करू शकता मित्रांनो, काही पण सूर्योदय झाल्यानंतरच आपल्याला हे कर्मकांड करायचं आहे. आणि सूर्योदय झाल्यानंतरच आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. त्याआधी आपल्याला फक्त पितरसेवा करण्याचा अधिकार आहे. संकेत आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. सूर्योदयापूर्वी पूजा करायची नसते मित्रांनो. सूर्यच उगवला नाही तर तुम्ही पूजा कशी करणार? हा ठीक आहे, एखाद्या वेळेला आपल्याला कुठे कामाला जायचं असतं, फर्स्ट शिफ्ट वगैरे असते आणि आपण प्रमुख असतो ना, आपल्यालाही ती पूजा करायची असते किंवा दुसरं कोणी घरामध्ये करणार नसेल तर ठीक आहे मित्र, असा काही प्रश्न असेल, प्रॉब्लेम असेल. पण निदान आज गुढीपाडव्यानिमित्त 3:30 मुहूर्तापैकी एक आहे असल्यामुळे सर्व सरकारी सुट्टी जाहीर असते मित्रांनो, त्यामुळे हा प्रश्न येत नाही. त्यामुळे सूर्यास्ताच्या अगोदरच आपल्याला पितर सेवा करायची. पण बाकीचे सूर्याला अर्घ्य देणं आणि नंतरची ही सर्व पूजा, गुढी उभारणं हे आपल्याला त्यानंतर तासाभरामध्ये करायचं आहे मित्रांनो. कारण दिवसाचा होरा असतो तो. आता मंगळवार म्हटलं, मंगळाचा होरा जो आहे तो पूर्ण दिवसभर त्याचा प्रभाव असतो मित्रांनो. इतर ग्रहाचा सुरू झाल्यानंतर मग तुम्ही करण्यामध्ये काही थोडाफार फरक पडतो मित्रांनो. तसे शक्यतो करू नका, असे माझे तरी मत आहे मित्रांनो. मित्रांनो, शक्यतो आपल्या घराच्या छताच्या वर ब्रह्मध्वज जाऊ. पण शक्यतो आता कसे ते खिडक्यांना किंवा काही टेरेस असेल, काही असेल समजा, छोटासा बाल्कनी असेल, तर तिथे पत्रा लावण्याची किंवा गेट लावण्याची ही नवीन पद्धत आलेली असल्यामुळे ओपन टू स्काय अशी आपल्याला जागा मिळत नाही. तर जर मिळाली तरच आपण छताच्या वर ब्रह्मध्वज अवश्य घ्यायचा आहे मित्रांनो. पण ती दिशा महत्वाची आहे, कुठल्याही दिशेला लावून उपयोग नाही. शक्यतो प्रथम जो भाग आहे तो ईशान्य भाग आहे, पूर्वेचा ईशान्य भाग, त्यानंतर पूर्व, मध्य आणि इकडे खाली ईशान्येच्या अगोदर उत्तर, मध्य, म्हणजे उत्तर, मध्य ते पूर्व मध्ये या भागामध्ये आपण गुढी उभारू शकतो मित्र. इतर कोणत्याही दिशेला उभारू नये, भले ती छोटी असली तरी चालेल, नाही छताच्या वर गेली तरी चालेल, कारण फ्लॅट सिस्टीम आहे. आता तशी स्वतंत्र घरे, बैठे घरे नाही. बैठे घर असल्यानंतर आपल्याला ते उंच उभा करता येते, पण तशी काही सोय या शहरांमध्ये आपल्याला आढळून येत नाही. ब्राह्मण देवतेला आपल्या घरी बोलावून त्यांचा मान सन्मान करा, त्यांचे चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या. अन्न वस्त्र जानवे जोड व दक्षिणा त्यांना द्या मित्रांनो. आपण पंचांगधारी असाल तर नवीन पंचांगावरील श्री गणेशाच्या फोटोची पंचोपचार पूजा करा. ब्राह्मण देवतेच्या तोंडून नवीन वर्षाचे संवत्सर फल श्रवण करा किंवा स्वतः पठन करा. अन्यथा माझा संवत्सर फलासंबंधीचा यंदाचा व्हिडिओ पहा आणि ऐका. त्यातही आपल्याला बरंचसं काही समजून जाईल मित्रांनो, की हे वर्ष आपल्याला कसे जाणार आहे. गुढीपाडवा म्हणजे 3:30 मुहूर्तापैकी एक मुहूर्त होय. या मुहूर्तावर आपण नवीन मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकता. तसेच नवीन उद्योग व्यवसाय आपण सुरू करू शकता. स्थावर जंगम व सुवर्णालंकार काही वा इतरही काही मौल्यवान वस्तूची खरेदी करू शकता. यासाठी स्वतंत्र असा
मुहूर्त काढण्याची गरज नाही, कारण हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. आणि मुहूर्त आपण इतर वेळी कसे काढतो आपण, ते तर पंचांग शुद्धी त्या दिवशी नसते, म्हणून आपण तो अं, वेगळा असा मुहूर्त आपल्याला शिवलिखित मुहूर्त काढावा लागतो मित्रांनो. तशी येथे गरज नाही, कारण 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. जबरदस्त आहे मित्रांनो. काही प्रॉब्लेम, आनंदी आनंद आहे मित्रांनो. अनेक शहरात नवीन हिंदू चांद्रवर्षानिमित्त शोभायात्रा काढून जनप्रबोधन केले जाते. हिंदू धर्मियांचा हा एक चांगला उपक्रम आहे मित्रांनो. यात आपण आनंदाने उत्साहाने भाग घेऊ शकता, पण घरची गुढी उभी करूनच मित्रांनो. नाहीतर घरचं काम आपण अर्धवट ठेवत धार्मिक कर्तव्य बाजूला सारून तिथे पळत जाऊ नका मित्रांनो. तिथे सामील होऊ नका. ती फिरायला मिळते किंवा त्या शोभायात्रेत आपल्याला अ, मिरवायला मिळते म्हणून असं नाही. पहिलं घरचं काम करा, धर्म कर्तव्य आपलं जे आहे त्यानंतर करा. किंवा सदस्य कोणी घरचे इतर असेल कोणी तर त्यांना पाठवा, किंवा इतर कोणी घरचं काम जबाबदारी सांभाळत असेल तर ते मग आपण जा त्यांच्यावर ते सोपं, पण ते व्यवस्थित व्हायला पाहिजे, वेळेमध्ये व्हायला पाहिजे. गुढी उभारण्याचं काम मित्रांनो. एकंदरीत नवीन सनातन हिंदू चांद्र वर्षाचे असे धार्मिक पद्धतीने विधिवत स्वागत करा. पण जेथे राजकारण असेल तेथे मात्र क्षणभरही थांबा. राजकारणात भाग घ्याल तर आपल्या पुण्याचा क्षय होईल. त्यापेक्षा श्रीराम मंदिरात जाऊन भगवंताचे विधिवत दर्शन घ्या. आपल्या नावे पुण्य जमा. मित्रांनो, रावणाने त्याची मर्यादा सोडली, त्याचे फळ त्याला मिळाले हे आपणा सर्वांना माहित आहे. म्हणूनच माझे आपणा सर्वांना सांगणे आहे की मर्यादा पुरुषोत्तमाचा मर्यादा आपल्या पात्रतेची ओळखा. हा संदेश या आजच्या दिवसाचा आहे समजायचं मित्रांनो. नवीन हिंदू वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी आणि त्यानुसार आपला जीवन मार्ग आपण आखायचा आहे, चालायचा आहे, भक्ती मार्ग चालायचा आहे. तसा मानसिक संकल्प आपण सोडायचा आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. आणि आपल्यातील भक्ताची गुणवत्ता आपल्याला वाढवायची आहे, ती कमी होता कामा नये. श्रीराम भक्त हनुमंताप्रमाणे. कारण कारण मित्रांनो, आपणच असतो आपल्या जीवनाची शक्ती. तेव्हा धन्यवाद मित्रांनो. आजचा हा नवीन वर्षानिमित्तचा, हिंदू नूतन वर्षानिमित्तचा, गुढीपाडव्यानिमित्तचा जो पूजेसंबंधी व्हिडिओ आहे, तो मी याच ठिकाणी संपवतो. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा. आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरि ओम शिव महादेव.